नमस्कार, मी पूजाच किचनमध्ये आपले स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एकदम झटपट तयार होणारी अंडा बिर्याणी। आणि ही बिर्याणी तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे मसाले लागत नाहीत। अगदी घरामध्ये जे उपलब्ध मसाले आहेत ते मसाले वापरून ही बिर्याणी तयार करू शकतो। यासाठी बासमती तांदूळच हवा असे नाही, मी देखील इथे जिरा राईस तांदूळ वापरला आहे। याला कोणत्याही ग्रेव्हीची सुद्धा गरज नाही, इतकी चविष्ट व ज्युसी ही बिर्याणी झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धनेजिरे पूड घेतलेली आहे, 1 चमचा शहाजिरे घेतलेले आहे, 4 चमचे तूप घेतलेले आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 4 चमचे दही घेतलेले आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 5-6 पुदिन्याची पाने घेतलेली आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 4 उकडलेले अंडे घेतलेले आहेत। इथं मी जिरा राईस तांदूळ घेतला आहे, तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता। 1 चमचा लाल मिरची पूड घेतली आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे व त्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी घालून घेणार आहे। यातच मी खडा मसाला घालत आहे, अर्धा चमचा मीठ घालत आहे, 1 चमचा शहाजिरे घालत आहे, अर्धा चमचा तूप घालून घेत आहे। याला मी गॅसवर एक 80% भात हा शिजवून घेणार आहे। भात शिजत आहे तोवर मी इथे एका कढईत हाय फ्लेमवर 1 पळी तेल घेऊन त्यात कांदा ब्राउनिश तळून घेणार आहे। जास्त कांदा करपवायचा नाही आहे किंवा गॅसची फ्लेम मंद करू नये, त्याने कांदा मऊ पडतो। तर कांदा तळेस्तोवर मी इथे अंड्याला मसाला लावून घेणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पूड घेतली आहे, पाव चमचा मीठ घेतले आहे, पाव चमचा धनेजिरे पूड घेतली आहे, पाव चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे। हे सर्व मसाले एकजीव करून घ्यावे। इथे मी असा अंड्यांना चिरा लावून घेणार आहे, जास्त नाही, अगदी वरचेवर चिरा पाडाव्यात, म्हणजे मसाला अंड्याला आतपर्यंत लागेल व बिर्याणीमध्ये अंड मसालेदार दिसेल। असे अंड्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये घोळवून घेत आहे। तर इथे हा कांदा तळून झालेला आहे, याला मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे व पुन्हा याच कढईत जी अंडी मसाला लावून ठेवली होती ती 1-2 मिनिटं मंद आचेवर फ्राय करून घेणार आहे। जास्त वेळ ठेवू नये, नाहीतर मसाला करपू शकतो व त्याची टेस्ट चांगली लागणार नाही। अंडी फ्राय करून झालेली आहेत, मी यांना साईडला काढून घेत आहे। आता पुन्हा याच कढईत मी तळलेल्या कांद्यापैकी थोडासा कांदा घालत आहे, त्यातच मी हिरवी मिरचीचे 2 भाग करून घालत आहे। टोमॅटो घालून 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहे। तर इथे हा भात 80% शिजलेला आहे, याचे पाणी मी आता गाळून घेणार आहे। याचे पाणी टाकू नये, बिर्याणीमध्ये पाण्याची आवश्यकता असेल तर यातील पाणी वापरायचे आहे। तर हा टोमॅटोही शिजला आहे, यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून एक अर्धा मिनिट परतून घेणार आहे। आता यामध्ये मी पुदिन्याची पाने घातली आहेत, लाल मिरची पूड घातलेली आहे, बिर्याणी मसाला घातलेला आहे, धनेजिरे पूड घातली आहे, हळद घातलेली आहे। याला लगेच परतून घ्यायचे आहे व त्यात 4 कप दही घालायचे आहे, 4 चमचे दही घालायचे आहे। यामध्ये मी थोडेसे भाताचे जे पाणी काढले होते ते घालत आहे। अर्धा चमचा मी मीठ घालत आहे, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून यात तळलेली अंडी घालायची आहेत। अंड्यांना जास्त पळीने हलवू नये, हळुवारपणे हा मसाला लावून घ्यायचा आहे।
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। यात मी शिजवलेला भात घालत आहे। वरून कोथिंबीर व तळलेला कांदा घालत आहे। तूप देखील घालून घ्यायचे आहे। या बिर्याणीला मी एक 5 मिनिटं झाकण ठेवून दम देणार आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बिर्याणी अगदी मस्त झाली आहे, ज्युसी झाली आहे। याला ग्रेव्हीची देखील गरज नाही आहे। अगदी कमी साहित्यात ही चविष्ट बिर्याणी झालेली आहे। जर तुम्हाला माझी अंडा बिर्याणी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।